डीजे ब्रेक आज आपण पाहत आहात डीजे वरती लाईव्ह आहेत आपले भावेश सर. डीजे भावेश. पुनश्च एक बार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचा संघर्ष संस्कृती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सन्माननीय धनाजी वलेकर साहेब आपल्या समेत यावेळेस मुख्य मंचावरती जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करत आदरणीय हरिदासजी गर्डे साहेबांना की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. खरं तर संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ म्हटलं तर जवळपास त्याचबरोबर शहिराम यांचं देखील या ठिकाणी आपल्याला मुख्य मंचावरती शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. संजयजी शिरावले देखील आमच्या समेत जोडले गेलेत, माजी खेळाडू संघर्ष मित्र मंडळ, आणि त्याचबरोबर किरणजी म्हात्रे साहेब ज्यांचं नेहमीच मायेचा आणि मदतीचा हात आमच्या पाठीशी नेहमीच पाहायला मिळतो. या उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सामना क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये जर का पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग अवघ्या एका धावेनं तो सामना गमावा लागला. रॉयल बी संघाला या स्पर्धेमधून निरोप द्यावा लागला. दुसऱ्या सामन्याचा जर का आपण विचार केला तर धावांचा यशस्वी पाठलाग नितेश 11 संघानं करत असताना या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय संपादित केला. आणि आता सर्वांच्या नजरा ज्या ठिकाणी टिकून राहिल्यात, अर्थातच मैदानाच्या आतमध्ये सुरू होणारी तिसरी लढत. एकीकडे आयोजनाची जबाबदारी आणि दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये परफॉर्म करण्याचा प्रेशर, हे दोन्ही कशा पद्धतीने हाताळलं जाणार याच्यासाठीच हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि मागच्या स्पर्धेमध्ये जर का पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला करिश्मा 11 संघ, करिश्मा 11 संघाबाबतीत मी नेहमी हेच म्हणतो की करिश्माई खेळासाठी ओळखला जाणारा संघ म्हणजेच करिश्मा संघ. अगदी आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या मैदानावरती नेहमीच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सामन्यानव्हती सुरुवात. लेट्स प्लेचा पंचांचा इशारा. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा कट करण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल आली आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र सावध पवित्रा घेताना बॅटर दीपक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दीपक आणि अभिजित ही 2 सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र मंगेश साळुंखे लेफ्ट आर्मर गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. पण मंगेशच्या विरोधामध्ये फारसा धोका पत्करायचा नाहीये, कदाचित ही रणनीती या दोनही खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. खरं तर अभिजित इंटरेस्टेड होता दुसऱ्या धावेसाठी, परंतु स्ट्रायकिंग एंडला दीपकनं त्यांना नकार दिला, सांगितलं की दुसरी धाव नाहीये. या दरम्यान
अर्थातच बबलू कोळेकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं आणि त्याचबरोबर शुभागमन होतं एका अशा व्यक्तिमत्वाचं ज्यानं गेली अनेक वर्ष क्रिकेटची अविरत सेवा केली आणि आज जर का आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धांमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली अर्थातच दादा भोईर यांचं देखील या ठिकाणी या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, यावेळेला का दुसरी धाव घेतली नव्हती, कदाचित हा मानसिकता, परंतु फटक्यामध्ये ताकद जास्त, उंची जास्त, लांबी कमी, झेल घेण्याची संधी होती. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. इथे नशिबाची साथ मिळाली आणि मंगेश साळुंके यांची देहबोली सर्व काही सांगून जाते. त्यांना ठाऊक आहे की अशा प्रकारच्या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करता येणार नाहीयेत. मागच्या आठवड्यामध्ये हॅपी सिंगचं झेल सोडलं, त्यानं एकाच षटकात 5 चेंडूवरती 5 सलग षटकार लगावले आणि तिथे जो मोमेंटम होता तो संघर्ष संघानं गमावला. कमांडिंग पोझिशनमध्ये असताना अशा प्रकारच्या चुका करणं हे संघर्ष संघासाठी नेहमीच धोकादायक ठरलंय. परंतु आज स्पर्धा वेगळी आहे. आज एका वेगळ्या जिद्दीनं, वेगळ्या ईर्षेनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. याही वेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न, वॅकंट एरियामध्ये चेंडू खेळला जातोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी आली आहे. दीपकला देखील ठाऊक आहे की धोका पत्करण्याची ही वेळ नाही आहे. 4 षटकांची लढत आहे. एका कमजोर कडीला ओळखून त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जाईल. सिंगल आली आहे एकेरीच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती. याही वेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर्स रोल केल्या गेल्या. गतीमध्ये मिश्रण या मैदानावरती नेहमीच फायदेकारक ठरलंय. पहिल्या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर मनीष शर्मानं स्लो ओव्हर पद्धतीच्या चेंडूंचा वापर केला, जिथे त्यानं सनी सिंग सारख्या फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम केलं. आणि आता जर का आपण पाहिलं तर अभिजित यावेळेला मात्र फटका अगदी मिडल ऑफ द बॅट जाईल, आउट ऑफ द पार्क. अभिजितच्या बॅट मधून येतो बिग हिट, षटकार. तर या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. धावा धावफलकावरती येत आहेत 11 रन्स ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती अभिजितच्या बॅटमध्ये आलेल्या षटकारानं षटकाचं समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला, परंतु रणनीती साफ होती. 11 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत. मग पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, त्यानंतर एक डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आणि मग षटकार. अंपायर पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती 1, तिसऱ्या बॉलवरती 2, त्यानंतर सिंगल, मग डॉट आणि शेवटच्या बॉलवरती 6. 11 या कारणास्तव आम्ही 12th मॅन अपेक्षित करतो की कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र पहा, दीपक साठी जणू निमंत्रण होतं. लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय षटकारामध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. म्हणजे मागील 2 चेंडूंचा जर का खेळ पाहिला तर दोनही चेंडूंवरती षटकार आले. सतीशचं स्वागत षटकाराने केलंय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकण्याचा मानस होता, यॉर्क लेनचा चेंडू फेकण्याचा मानस होता, परंतु फलंदाज तयार होता. पण पहिल्या षटकामध्ये थोडीशी शांत फलंदाजी करणारा दीपक 1 या धावसंख्येवरती जीवनदान मिळाल्यानंतर जर का आपण पाहिलं तर हा खेळाडू आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे थोडंसं दिशा भरकटले गेले आहेत, पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. या स्पर्धांसाठी ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, ज्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत, तत्पूर्वी
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चेतन वेगानं चेंडूवरती येतात केतन, तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केली जाईल. चर्चा सुरू होती या स्पर्धेमध्ये विजेत्या द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीज, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर साठी दिल्या जाणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात. चला धनाजी वलेकर साहेब पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर क्रिकेटवरती निस्सीम प्रेम त्यांचं आहे. अगदी कळंबोलीचा संघ बांधून पुसेगावच्या मैदानापर्यंत देखील स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. तर या स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत कुमार जाधव साहेब आणि त्याचबरोबर राजेशजी मोहिते साहेब यांच्या माध्यमातून. तर त्यांचंही आपण या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार. हो, यावेळेला स्लो ओव्हर वन पद्धतीचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर चांगलं कमबॅक करताना सतीश थोरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अनुभवी खेळाडू आहे, एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे. संघर्ष एक असा संघ आहे की ज्याच्यामध्ये पिता पुत्रांची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकीच सतीश थोरात पिताश्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राजलाही आपण ज्यावेळेला संघर्ष संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येईल त्यावेळेला राजलाही आपण पाहणार आहोत. आज गोलंदाजीचे विकल्प कोणते वापरले जाणार यावरती चर्चा होती. पहिल्या षटकामध्ये मंगेशनं कमालीचं षटक हाताळलं. खरं तर तिथे एका तिसऱ्या किंवा चौथ्या गोलंदाजाला तुम्ही वापरू शकला असतात, परंतु नाही आहे. दबाव बनवण्याचा प्रयत्न, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी. 5 चेंडू झालेले, शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला पंच सांगतायत की आम्ही षटक समाप्तीचा इशारा केलेला नाहीये, त्यामुळे नितेश आहेत. नितेश पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश राणे. खरं तर त्यांचा संघ विजेता ठरलाय त्यामुळे ते पंचांच्या भूमिकेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निश्चितच अनुभवी पंच आहेत. क्रिकेटचा प्रदीर्घ प्रचंड दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस बेट विकेट रिझन मध्ये येत आहेत. एक झेल सुटल्यानंतर आता त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेत प्रत्येक चेंडूवरती हळूवारपणे केतन येताना आपल्याला पाहायला मिळतो. षटक समाप्त होतं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात त्या 23 धावा. मात्र आपण पाहतोय की ज्यांचं नुकतंच शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये जरूर उपस्थित होते आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जातात. संघर्ष संघाचे माजी खेळाडू अर्थातच दिनेश जमदाडे यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचंही आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. चला, यानंतरची होणारी लढत असेल पहिल्या फेरीतील चौथा सामना परेश इलेव्हन आणि डीजी पोपेटा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला ही पहिली पुकार आहे, पहिली ऑफिशियल पुकार आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल, त्यामुळे दोनही संघनायक इनिंग ब्रेकमध्ये आपण संपर्क करायचा आहे मुख्य मंचाची. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. मागील षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि उर्वरित 5 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावांमध्ये रोखलं गेलं आणि 13 धावांचं ते षटक राहिलं. गोलंदाजीमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार, राहुल पुन्हा एकदा येत आहेत. खरं तर मागील आठवड्यामध्ये घडलेला प्रकार त्यांना विसरून जावा लागेल. एक नव्या उमेदीच्या नव्या जिद्दीचा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि गोलंदाज राहुल मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला तर पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळतो. गोलंदाज राहुल. पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला जर का आपण पाहिलं
पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. पहा या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर दीपक एका जीवनदानासह हा खेळाडू घातक ठरू शकतो. ज्या ज्या वेळेला करिश्मा 11 SK करिश्मा 11 संघ मैदानाच्या आतमध्ये असतो या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. पहिला डॉट बॉल आलाय परंतु यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल ओव्हर वेस्ट टाईट आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सीमारेखा पार षटकार. +6 एकूण 7 धावा. यावेळेला उजव्या बाहेरचा चेंडू आहे. कमालीचा टायमिंग आहे. एक्झिक्युशन प्रॉपर आहे आणि होय पंचांचा इशारा. इट्स वन बाउन्स इनटू द फेन्स. दोन या धावसंख्येवरती या खेळाडूची झेल सोडला होता. कॅच सोडली गेली आणि त्यानंतर मात्र हा खेळाडू घातक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धावाला, दुसरा चेंडू नो बॉल ज्यावरती षटकार आणि तिसरा चेंडू अर्थातच या षटकातील दुसरा चेंडू ज्यावरती चौकार आलाय. मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर का आपण पाहिली तर डी पेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. त्यामुळे दीपकनं मागील चेंडू जो होता कलात्मक स्ट्रोक लगावला गेला, परंतु इथे मात्र थोडासा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतरचा इशारा आलाय. या षटकाचा जर का विचार केला तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती जी लाईन आणि लेंथ होती ती इतर चेंडूंवरती पाहायला मिळाली नाही. कदाचित हेच कारण आहे की परंतु दीपककडे फारसा विकल्पही नाही आहे. एक वेलसेट बॅटर आहे. 2 षटकं तो मैदानावरती उभा आहे. आक्रमणाची धुरा सांभाळत असताना यावेळेला चांगला चेंडू आहे. बॅट अगोदर गेली. चेंडू थोडासा उशिरा का होईना आला. शरीराचा वेग चेंडू नाही घेतला. डॉट बॉल आलाय. काही प्रिडिक्शन्स या ठिकाणी निश्चितच केल्या जातात. संघर्ष संघ म्हटलं तर धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये जर का पाहिलं तर 60 हे विजयाचं समीकरण आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये 61 धावांचं समीकरण होतं, जो एका धावेनं सामना गमावावा लागला. दुसऱ्या सामन्यामध्ये 60 धावांचं लक्ष होतं, ज्या धावांचा यशस्वी पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला गेला. आणि आता कमालीची षटक शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती चेंडू ठेवला जातोय. लाईन आणि लेंथ पहिल्या चेंडूवरती जी होती ना तीच लाईन आणि लेंथ मागील 2 चेंडूवरती पाहायला मिळाली. दीपक म्हटलं तर पावलांचा वापर न करता जागेवरून मोठे फटके खेळणे ही त्याची ओळख आहे. कदाचित हे हेरलं राहुलनं आणि त्यानं ठरवलं की याच लाईन आणि लेंथवरती चेंडू हाताळायचा आहे. परंतु या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल. यावेळेला अगदी त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू मिळाला आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिले सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 41 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. काही प्रिडिक्शन्स या ठिकाणी निश्चितच आम्ही पहिल्या 2 सामन्यांचा जो स्टॅट्स आपण पाहिला 60 धावा चेसेबल आहे. संघर्ष संघ 60 धावांपर्यंत मजल मारू शकतो. हे देखील कॅल्क्युलेशन करिश्मा 11 SK करिश्मा 11 संघाच्या माइंडमध्ये असणार आहे. अंतिम चेंडू दीपकसाठीचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळालाय. पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं जरूर गेलं, परंतु शेवटचा चेंडू मात्र फेकला जातोय निर्धाव. षटक समाप्त होतोय. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 13.66 च्या सरासरीनं बिनबाद 41.
थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा निवेदन आपण करूया परेश 11 आणि डीजी पोपेटा या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. ही दुसरी ऑफिशियल पुकार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेलं नुकतंच पाहिलं. यावेळेला गोलंदाजी मार्क वरती वैभव मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. डायरेक्ट हिट आणि दीपकची विकेटसाठी जाळं पिटलं गेलं होतं आणि दीपक मात्र या जाळ्यात अलगद सापडतोय. फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट गमावत असताना SK करिश्मा 11 संघा. तर मच निडेड विकेट. खरं तर दीपकची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये यावेळेला नवीन बॅटर अगदी त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू मिळाला आणि फलंदाज जणू तयार होता. बिरकावून दिलाय सीमारेखा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर त्याचं कोणत्याही प्रकारचा मानसिक दडपण न घेता नवीन बॅटर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अक्षय. आणि अक्षयनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला. षटकार आलाय. थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न. शेवटचं षटक या वर्षीच्या क्रिकेट अंगणामध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करताना आपण वैभवला पाहतोय. यावेळेला देखील चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. मागील चेंडूवरती आलेल्या षटकारानं SK करिश्मा 11 संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 53 धावा धावफलकावरती लागत आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करत असताना आपल्याला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धांचा जर का आपण विचार केला तर या स्पर्धांमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत ज्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत परंतु इथे अक्षय अनस्टॉपेबल अक्षय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक षटकार. व 59 रनचा निवड 59 धावा धावफलकावरती आल्यात. चर्चा सुरू होती की चौथ्या गोलंदाजीचा विकल्प कोण असणार. वैभव मोहिते यावर्षीच्या क्रिकेट अंगणामध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये परंतु गोलंदाजांसाठी एक पूरक वातावरण आहे. पाऊस नाहीये कोणत्याही प्रकारे ड्राय विकेट आहे त्यामुळे बॅटर त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु वैभव लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव करावा लागेल. सर्वच्या सर्व चेंडू त्यानं फुलर लेनचे टाकलेत त्यामुळे कदाचित फलंदाजाला ठाऊक होतं की चेंडू कोणत्या लाईन आणि लेंथ वरती येणार आहेत. थोडंसं मानसिक दडपण जरूर असतं. आणखीन एक समोरच्या दिशेनं उडवलाय आणि अक्षरशः फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार.
पण पहिला चेंडू वगळता खरं तर पहिल्या चेंडूवरती दीपकची विकेट आल्यानंतर जल्लोष आपल्याला जरूर पाहायला मिळाला, परंतु दीपकची कमतरता न भासू देता अक्षयनं मात्र ती कामगिरी या ठिकाणी पूर्ण करत असताना लगातार 4 षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र येतोय चौकार. पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती पाहायला मिळाला आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या, आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आता संघर्ष संघ कोणत्या प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखणार. 24 चेंडू आणि 70 धावा हे विजयाचं टार्गेट असेल. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त आणि विजयासाठी लक्ष्य 70 धावांचं, आणि या 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र दाखल होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर पाहिलं तर यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट पासून थोडासा दूर, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये सलामीवीर बॅटर म्हणून तेजस नारायणवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्या समवेत जर का आपण पाहिलं तर बॅटर सतीश थोरात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लक्ष्य 70 धावांचं जरी असलं तरी या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. चला यानंतरची होणारी लढत नाणेफेक केला जाईल. मी विनंती करेल परेश 11 संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर डीजी पोपेटा दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला इसके करिश्मा 11 संघ या दरम्यान आपण पाहिलं तर ज्यांचं आमच्या मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे सन्माननीय अजयजी सूर्यवंशी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतं. तर संपूर्ण संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कळंबोलीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि पुढील सामन्याचा टॉस करण्याची विनंती मी सन्माननीय अजयजी सूर्यवंशी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉसही या ठिकाणी केला जाईल. एकीकडे असेल डीजी पोपेडा आणि दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर संघ असेल परेश 11. दोन्ही संघनायका दरम्यान टॉस या ठिकाणी केला जातोय. तर नुकताच झालेल्या नाणेफेकीमध्ये डीजी पोपेटा संघानं नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. आपला निर्णय हा सामना संपल्यानंतर लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्याचबरोबर आपण मैदानाचा ताबाही घ्यायचा आहे.
तर 70 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर बॅटर सतीश थोरात, स्ट्रायकिंग एंडला तेजस आणि पहिले षटक हातात असताना आपण गोलंदाज अक्षयला या ठिकाणी पाहतोय. खरं तर अक्षयच्या नावाची चर्चा गोलंदाजीमध्ये सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज काय भन्नाट बॅटिंग त्यानं केली आहे. 4 लगातार षटकार, 1 चौकार, शेवटच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा त्यानं कुठून काढल्या आहेत. यावेळेला पंचांचा इशारा, डाईव्ह लगावत असताना हा चेंडू अडवला जरूर गेला, परंतु पंचानं सांगितलंय की हा स्क्वेअर मारा आहे, सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित होईल. पण संघर्ष संघाला 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. सतीश थोरात एका बाजूने जर का मैदानावरती 3 षटकं उभे राहिले तर या धावांचा यशस्वी पाठलाग होऊ शकतो. या संघामध्ये राहुल चक्रपाणी सारखा खेळाडू आहे, तेजसचं पुनरागमन या संघामध्ये पाहायला मिळतंय. चेतनही आहे या संघामध्ये, आज केतन आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एक चांगली, आणि राज एक युवा टॅलेंटेड खेळाडू राजही आहे, त्यामुळे या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाले, दुसरा चेंडू डॉट आलाय. यावेळेला वेगवान चेंडू होता, टायमिंग प्रॉपर साधता आलं नाहीये. या फटक्यामध्ये टायमिंग पेक्षा ताकद जास्त पाहायला मिळाली. तेजस फर्स्ट अपिअरन्स आहे यावर्षी या क्रिकेटमध्ये, पण दुखापतग्रस्त असताना देखील वैद्यकीय सल्ला त्याला दिला गेला होता की रेस्ट हवी आहे. परंतु आज संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, घरचं आयोजन आहे, स्पर्धा महत्वाची, आणि तेजस नारायणवरनं जो विश्वास दर्शवला आहे तो विश्वास त्याला सार्थ करावा लागेल. यावेळेला टप्पा पडला तर चेंडू आणखीन बाहेर निघतोय, पंच आमच्या दिशेने वळतात. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आहे. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, बिनबाद 3. निश्चितच या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर यावेळेला उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू होता, अपिस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतात, झेल सुटलाय. पहिल्या सत्रामध्ये दीपकचा झेल सुटला होता, त्यानं वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली, आणि इथे जर का आपण पाहिलं तर तेजसचा झेल सुटलाय. खरं तर तिसरी धाव उपलब्ध होती, परंतु ही धाव मात्र न घेण्याचा मानस या ठिकाणी दर्शवला गेला. तेजस म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलंय, ज्या जबाबदारीनं तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय. व वैद्यकीय सल्ला न खेळण्याचा असतानाही हा खेळाडू केवळ संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. हे दर्शवतंय की या खेळाडूची खेळाबद्दलची जी आवड आहे, खेळाबद्दलचं जे कौशल्य आहे, आणि संघ अडचणीमध्ये असताना माझ्या अडचणींपेक्षा संघाला अडचणींमधून काढणं सगळ्यात महत्वाचं, हे त्यानं ओळखलंय, मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे नाही. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. मागील 2 चेंडूंवरती 2 धावा कमी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात, कारण मागासच्या चेंडूवरती तिसरी धाव उपलब्ध असताना तेजसनं नकार दिला, यावेळेला दुसरी धाव उपलब्ध असताना सतीशनं नकार दिला. एका धावेनं सामना गमवावा लागतो, हे पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या 6, बिनबाद 6. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे, तो आत्मविश्वास तुम्हाला दर्शवावा लागेल. आणि सतीश म्हटलं तर फाईनच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे शरीराच्या दिशेनं जर का चेंडू त्याचे आले तर मोठे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात. आता उर्वरित 2 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके हे धावफलकावरती येणं अपेक्षित. थोडंसं शांत वातावरण आहे. 20 चेंडू आणि 64. यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा. ही चूक महागात ठरू शकते. लोअर फुल टॉस ओव्हर वेस्ट टाईट, ज्याला भिरकावून दिलाय फाईनच्या क्षेत्रातून षटकार. परंतु इथे थोडस मी म्हणेन की घाई केली आहे. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. चांगलं कमबॅक, षटकारानंतर चांगलं कमबॅक राहिलं या ठिकाणी गोलंदाज अक्षयचं. एकूण धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती 13 पाहायला मिळत आहेत. 13 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 1 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. किमान 1 मोठा फटका सतीशच्या बॅटमधून आला तर पुन्हा एकदा सामना बॅलन्स केला जाऊ शकतो.
गोलंदाज अक्षय शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळणार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. या चेंडूवरही जर का आपण पाहिलं तर मोठा फटका आलेला नाहीये. संघर्ष संघाच्या अडचणींमध्ये होते वाढ, कारण षटक समाप्त होते. पहिलं धावा धावफलकावरती आल्या 13. इक्वेशन जर का आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी आवश्यकता असेल 57 धावांची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तुलना करायची झाली तर संघर्ष संघाकडे 2 धावांची आघाडी आहे, परंतु संघर्ष संघानं खर्च केलेल्या शेवटच्या शतकातील 28 धावा म्हणजेच ते कव्हर अप करण्यासाठी तुम्हाला एक गोलंदाज असा शोधावा लागेल की ज्याच्या षटकामध्ये किमान 20+ किंवा 25+ धावा या धावफलकावरती तुम्हाला उभारावे लागतील. तेजस नारायणवर म्हटलं तर थोडंसं क्रिकेट पासून दुरावला गेलेला खेळाडू आहे, परंतु आज संघासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा. चला धावा या ठिकाणी धावफलकावरती किती आल्यात? येस, पंचांचा इशारा. इट्स अ बाउंड्री. 4 धावा. आता हे इक्वेशन जर का आपण पाहिलं तर षटकारांच्या भाषेमध्येच तुम्हाला काउंट करावं लागेल, कारण रन बॉल जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हे लक्ष थोडंसं मोठं वाटेल. परंतु तेजस आणि सतीश जर का मैदानावरती असतील, दोनही खेळाडूंमध्ये क्षमता आहे षटकार लगावण्याची. आता केवळ तुम्हाला इथून 9 षटकारच कनेक्ट करायचे आहेत. यावेळेला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. इट्स आउट. फलंदाज बाद. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. खरं तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मिळू शकली नाहीये संघर्ष संघाला, परंतु राज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या जणू त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. हे तो राजच्या बॅटमधून षटकार. मच निडेड सिक्सर. विकेट आल्यानंतरचा तो दबाव होता, तो दबाव रिलीज करणं गरजेचं होतं आणि तो दबाव रिलीज करणारा राजच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. खरं तर अशा प्रकारचे 8 अजून तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत. हा आता
खेळ राहिलाय तो फक्त षटकारांचा, कारण सिंगल डबल्सला इथे महत्व नाही आहे. आणि पितापुत्र जर का मैदानावरती असतील तर ही जबाबदारीचे समर्थपणे पेलू शकतात. राजचा जर का विचार केला तर षटकारात त्याने आपल्या डावाची सुरुवात केली आहे. आणखीन एक खरं तर हा स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. प्रथमेशनं जाणलं, धीम्या गतीचा चेंडू त्यानं हाताळला आणि डॉट बॉल आलाय. षटकारानंतर डॉट बॉल निश्चितच आत्मविश्वास देऊन जाईल, परंतु राजचा कॅल्क्युलेशन अगदी क्लिअर आहे. त्याला ठाऊक आहे सतीश थोरात म्हणजेच सिनियर खेळाडू त्यांच्या समवेत आहेत आणि चांगले ट्युनिंग आहे दोनही खेळाडूंमध्ये. त्यामुळे केवळ तुम्हाला येणाऱ्या षटकारामध्ये चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घ्यायचे आहेत. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि हो, स्क्वेअर लेग पंचाने सांगितलं इट्स अ वाईट बॉल. शोल्डर हाईटच्या वरून जाणारा हा चेंडू होता. चला, पंचांनी निर्णय दिलाय त्यामुळे चला खेळाडू थोडंसं सहकार्य करा. इट्स अ वाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. एकूण धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आल्या तर 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड, 70 धावांचं लक्ष आहे. अजूनही 14 चेंडू आणि 46 ची गरज आहे. 14 चेंडू म्हटलं तर हे 2 चेंडू जर का कनेक्ट झाले बॅटच्या पट्ट्यामध्ये आले, कारण राजमध्ये ती क्षमता आहे. चांगल्या टचमध्ये यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये चर्चेला आलेला खेळाडू आहे, नावारूपाला आलेला खेळाडू आहे. त्यामुळे 2 मध्ये किमान एक चेंडू जर का कनेक्ट झाला तरी देखील तो आत्मविश्वास या खेळाडूमध्ये असेल. यावेळेला थोडासा दिशा भरकटल्या आहेत. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू आहे, हा दबाव आहे. एक मोठा संघ ज्यावेळेला तुमच्या विरोधामध्ये असतो, तुम्ही काय परफॉर्म केलं यापेक्षा तुम्ही इथून येणाऱ्या षटकांमध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करणार आहात, नर्व्स कशा पद्धतीने कंट्रोल करणार आहात, हे सगळ्यात महत्वाचं असतं. SK करिश्मा संघ म्हटलं तर करिश्माई खेळ नेहमीच त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. हो, यावेळेला लोअर फुल टॉस, बचावात्मक पवित्रा आणि चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा रेखा पार राजच्या बॅटमधून येतोय. 1 फॉर विकेट, षटकार. तर षटकार आलाय. मच निडेड सिक्सर, शेवटचा बॉलही यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जरूर होता, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय, शेवटचा चेंडू आलाय, निर्धाव. षटक समाप्त होत आहे. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 39 धावांची गरज. घेऊयात एक छोटासा चला, यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न करणार आहोत. ओ, पहिला चेंडू फुल्लर लेनचा. ज्या धावा घेतल्या जात नाहीयेत ना त्या धावा थोडासा, खरं तर संघर्ष संघाला 11 चेंडूंमध्ये आता 6 कनेक्ट करायचे आहेत. आणि राजचा जर का आपण विचार केला तर चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. सतीश अद्यापही थोडासा मी म्हणेन की चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एक फटका जर का त्याच्या बॅटमधून आला तर होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता याही फलंदाजामध्ये आहे. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला आहे, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल डेंजर एंड कडे. राज पाहायला मिळत होते, परंतु
सतीशला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. खरं तर एस के करिश्मा संघ थोडासा मी म्हणेन की खुश असेल, कारण पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. 6ची आवश्यकता आहे, 6 मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि सतीश थोरात एक अशा धाटणीचा खेळाडू आहे की जो सलग षटकार लगावण्याची क्षमता त्याच्यामध्ये. अनेक मैदानावरती हा विक्रम त्यानं केलाय, परंतु आज संघासाठी सर्वाधिक महत्वाची भूमिका तो बजावणार का? सलामीवीर बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, यावेळेला स्लो ओव्हरवर पद्धतीचा चेंडू होता, फुलर लेनचा हा चेंडू होता, अगदीच समोरच्या दिशेनं खेळला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिल्या 3 चेंडूंवरती गोलंदाजाचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालंय. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि आता गरज आहे विजयासाठी. 37 9 मध्ये 6 चेंडू तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत. यावेळेला बैठकी फटका क्षेत्ररक्षक येतोय. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानं ओळखलं की हा चेंडू झेलमध्ये परावर्तित करणं शक्य नाहीये, केवळ शरीरानं तो चेंडू अडवला. सिंगल आली आहे. पहिल्या 4 मध्ये फक्त 3 धावा आल्यात, उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता दोनही चेंडू राजकडे फारसे विकल्प नाही आहेत. राजला आता दोनही चेंडू कन्वर्ट करायचे षटकारामध्ये, परंतु गोलंदाजाच्या विरोधात हे शक्य आहे का? कारण ज्या लय मध्ये गोलंदाजी करतोय, ज्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. सिंगल या ठिकाणी आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार. डेंजर एंडकडे सतीश पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्यात, परंतु एकेरी दुहेरी जास्त फरक पडणार नाहीये, आता हे ओळखलंय. इथून जर का आपण पाहिलं तर इक्वेशन बदलत आहे. योगेश वाघ पर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये. परंतु या षटकाचं विशेष कौतुक करावं लागेल. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्या. 5 चेंडूंमध्ये 5 धावा देत असताना गोलंदाजानं मात्र कमालीचं कमबॅक केलंय. गोलंदाज आहे अभिजित. 7 चेंडू आणि 34. शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. राज ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 2 षटकार या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आलेत. याही वेळेला चांगला चेंडू आहे, फुलर लेनचा चेंडू आहे. पाऊलांचा कोणत्याही प्रकारे वापर नाहीये. जागेवरून चेंडू विरकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणास्तव जर का आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली आहे. यॉर्क लेनचे चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातात. अवघ्या 6 धावांचं हे षटक राहिलं आणि तिथून मी म्हणेन पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतोय तो एस के करिश्मा 11 संघ. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. इतिहास रचावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग अवघ्या 1 धावेनं राहिला. दुसऱ्या सामन्यामध्ये यशस्वी पाठलाग पाहायला मिळाला. तिसऱ्या सामन्यामध्ये पाठलाग थोडासा कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, डॉट बॉल. युवा गोलंदाज, कमी अनुभवाचा गोलंदाज, परंतु प्रतिभाशाली खेळासाठी ओळखला जाणारा गोलंदाज. अंतिम षटक हातात असताना आपण गोलंदाजाला पाहतोय रोशन. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय आणि सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता.
पण अजूनही सामना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताना राज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु हे तितकं शक्य नाहीये. आणखीन एक जोरकस प्रहार राजच्या बॅट मधून येतोय. या इनिंग मधला चौथा षटकार. थोडंसं उशिरा का होईना, परंतु राजच्या बॅटमधून षटकार मात्र पाहायला मिळालेत. मागील षटकामध्ये आलेल्या फक्त 6 धावा कुठेतरी सामन्यामध्ये निर्णायक ठरल्या. गोलंदाज रोशन लगातार 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर कमबॅक कशा पद्धतीने करणार. यावेळेला स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू वापरला. चेंडूला उंची जास्त दिली, गती कमी आणि हा डॉट बॉल आलाय. आता समीकरण बदलता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. चला, या सामन्यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होईल. मी विनंती करेल पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती असेल की यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा मान्यवरांच्या शुभार्थे संपन्न होईल. यानंतर आणखीन एक षटकार जरूर आलाय, परंतु वेळ निघून गेली आहे. कदाचित ज्या षटकामध्ये षटकार येणं अपेक्षित होतं त्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या आणि तिथून खऱ्या अर्थानं जर का पाहिलं तर संघर्ष संघ बॅकफूटवरती ढकलला गेला. अजयजी सूर्यवंशी साहेबांनाही विनंती असेल, ते देखील आमच्या समिती या ठिकाणी जोडले गेलेत. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय आणि राजनं मात्र कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. शेवटच्या चेंडूवरती जरी चौकार आला असला, हा चौकार पराभव टाळू शकत नाही, परंतु पराभवाचं अंतरही कमी करणारा हा चौकार पाहायला मिळालाय. चला, या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिशेने आपण वळतो. मी विनंती करेल सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, त्याचबरोबर आमचे स्नेही मित्र सन्माननीय अजयजी सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, या सर्वांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. चला, आमच्या मुख्य मंचावरच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. त्याचबरोबर किरणजी म्हात्रे, दिनेशजी जमदाडे, त्याचबरोबर संजयजी शिरावले, या सर्व संघर्ष संघाच्या आजीमाजी खेळाडूंना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं चला, संघर्ष संघाचे सर्व आमचे आयोजक तर निश्चितच या ठिकाणी व्यासपीठ